सेम एजच्या 5 वेड्या मुली हो. आणि मग ते जे वेडं करून सोडतात त्याच्यात आपण कसं एक उगाच काय म्हणतात ना, उगाच आई झाल्याचं फिलिंग, बाबा झाल्याचं फिलिंग. बट मी ज्या मालिका केल्या होत्या प्रिसाइसली सांगेन तर तशात अशा जॉनरचं काही मी केलं नव्हतं आतापर्यंत. कोणतं असं कॅरेक्टर आहे जे कास्ट करताना खूप विचार करावा लागला? 6 महिन्यानंतर किरण रेलकर आमचा एक 80 वर्षाचा होईल. इतक्या या मुली गोंगाट करून त्याला म्हातारा करत चालले, तर तो आजूबाजूमध्ये चाललाय. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. खरं तर नेहमीच कलाकारांसोबत आपण खूप गप्पा मारत असतो, पण आज मी पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेच्या सेटवर दिग्दर्शक म्हणजे वैभव सरांशी गप्पा मारायला आली आहे. सर कसे आहात? मी मस्त. नमस्कार सगळ्यांना. सर आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे आणि मालिकेचे 50 भाग पूर्णही झाले, सेलिब्रेशन झालं, पण एक दिग्दर्शक म्हणून मालिकेचे पहिल्याच टप्प्यात असे 50 भाग पूर्ण झाले, तर किती छान वाटतं असं. कुठल्याही मालिकेचे एक एक टप्पे असतात, 50, 100, 150. हे जेव्हा जेव्हा त्या मालिकेच्या बाबतीत घडत असतात तेव्हा तेव्हा नक्कीच टीमचा एक भाग म्हणून, अविभाज्य घटक म्हणून आनंद होतच असतो. मला आत्ता एस्पेशली वाटतं की आजकाल जेव्हा मालिकेचे 50 भाग 100 भाग होतात तेव्हा ती जरा जास्तच आनंददायी गोष्ट असते, कारण आता एंटरटेनमेंटचे ऑप्शन्स खूप वाढलेले आहेत ना. म्हणजे काय म्हणतात, सोशल मीडियापासून अगदी ते सोशल साईट्सपासून छोट्या छोट्या गोष्टी, इतकं सकाळपासून आपला फोन लोडेड असतो आणि टी व्हीवरती सुद्धा अनेक ऑप्शन्स आपले उभे असतात. सो त्या सगळ्या भाऊ गर्दीत जेव्हा तुमची मालिका 50 भाग किंवा असा एक टप्पा गाठायला सुरुवात करते तेव्हा खऱ्या अर्थी सगळ्या मेहनतीचं एक फळ आपल्याला चांगल्या अर्थी मिळाले असं वाटतं. सो ह्या 50 तर नक्कीच एक खूप जास्त आनंद आहे आता. पण सर ही मालिका आपण दिग्दर्शन या मालिकेचं करावं, हा ट्रिगर पॉईंट काय होता आणि हे कसं ठरलं? दिग्दर्शन करावं म्हणण्यापेक्षा बेसिकली माझं आणि कान्हाज मॅजिक ही जी निर्मिती संस्था आहे मंजिरी भावे यांची, तर आमचं एक लॉंग असोसिएशन आहे ह्याच्या आधीपासून. त्यांच्या आधीच्याही जेवढ्या टेलिव्हिजनला मालिका झालेल्या आहेत त्याही सगळ्या मीच दिग्दर्शित केल्या होत्या. सो ही मालिका दिग्दर्शित करावी असं न ठरता मग आपल्याला काय नवीन करता येईल ह्याच्यात माझ्या आणि मंजिरीमध्ये, सुबोध, मंजिरी, आम्ही बऱ्याच वेळा आमच्या चर्चा होत असते की आपण काय वेगळं करू शकतो. सो आम्हाला जेव्हा कलर्सकडे आम्ही मीटिंगला गेलो आणि ही मालिकेचा विषय आम्हाला कलर्सकडनं मिळाला, त्याच्यानंतर मग ते स्वाभाविक होतं की ही मालिका मी करणार आहे. बरं, विषय खूप चांगला होता, मुळात ॲम्बियन्स किंवा त्या मालिकेच्या प्रिमाइसमध्ये खूप नाविन्य होतं. सो देयर वॉज नो, म्हणजे काय चान्सच नव्हता की मी का ही मालिका करू नाहीये. सो तशा पद्धतीने ही गंमतशीर मालिका छान पद्धतीने हँडल करता येतं. इमोशन्स एक बॅगेज आहे, भरापुरा मसाला आहे, ह्युमर आहे, यूथ आहे, या सगळ्याच गोष्टी आहेत ज्या मला असं वाटलं की आत्ताच्या ज्या मालिका चालू आहेत त्या थोडंसं वेगळं, प्रत्येक मालिका एक वेगळं काहीतरी आपला ऑफर घेऊन येतेच. बट मी ज्या मालिका केल्या होत्या प्रिसाइसली सांगेन तर तशात अशा जॉनरचं काही मी केलं नव्हतं आतापर्यंत. सो इट वॉज ऑल द मोर एन्जॉयबल फॉर मी. तेच विचारायचं होतं की काहीतरी वेगळं घेऊन आलात, म्हणजे 5 मुलींची एक वेगळीच कथा, त्यात पीजीवाली म्हणजे पीजीची गोष्ट आहे आणि त्या आत्ता ना मुंबईत खूप मुली त्या रिलेट करतात. तर या 5 मुली कुठेतरी जवळपासच्या आहेत किंवा घरातल्याच आहेत असं वाटतं? हो, ॲब्सोल्युटली वाटतं. तोच मुळात हेतू तोच होता ही मालिका करताना, की 5 मुली पीजी फॉर्मॅटमध्ये जेव्हा ते राहत आहेत तेव्हा मला असं वाटतं की ते एक फॉर्मॅट आहे गोष्ट सांगण्याचा, पण त्या निमित्ताने या मुली रिलेटेबल असायला हव्यात की अरे ही माझ्याच घरची गोष्ट आहे किंवा ही शेजारच्या घरची गोष्ट आहे किंवा ही नात्यातल्या घरची गोष्ट आहे किंवा ही गावातली गोष्ट आहे. अशा कुठल्या तरी पद्धतीने त्या मुली, त्या आमच्या ज्या 5 नायिका आहेत त्या रिलेटेबल व्हायला हव्या, हा त्याचा मागचा थॉट होता. सो जेव्हा आपण दिग्दर्शक म्हणा किंवा त्या टीमचा भाग म्हणा, जेव्हा आपण लोकांसाठी ती गोष्ट रिलेटेबल करत जातो ना तेव्हा ती आपसूक आपल्यासाठी रिलेटेबल जर झालीच नाही तर ते ट्रान्सफॉर्मेशन होऊच शकत नाही. सो मला तर प्रत्येक 5 मुली म्हणा, मनोज म्हणा, आमचे बाकीचे कलाकार बघितलं तरी असं वाटतं ना की हा बाबा हे माझ्याकडे आहे. अशी सासू मी बघितली आहे ना, अशी मैत्रीण मी बघितली, असा मॅडनेस मी बघितलाय, इतकं एक काय म्हणतात श्वेतासारखं
एकदम मूड स्विंगवाला कॅरेक्टर मी बघितलेलं आहे. असे खूप कॅरेक्टर्स बघितल्यासारखे वाटतात आणि तीच गंमत असते की किंवा रादर असे बघितलेले असतात म्हणून ही पात्र उभी करताना जास्त मजा येते किंवा ते शक्य होतं की हा हे मी बघितलंय की हे अशा पद्धतीने पण करू शकतो, तर त्याच्यामध्ये जास्त मजा येते. पण हे कास्टिंग कसं झालं, म्हणजे कोणतं असं कॅरेक्टर आहे जे कास्ट करताना खूप विचार करावा लागला, की कारण की या 5 वेगवेगळ्या म्हणजे जॉनरच्या मुली आहेत, त्यांना त्यात उतरवणं किंवा काय विचार करून त्या 5 जणींचं कास्टिंग केलेलं सर? कास्टिंग मुलींचं व्हायच्या आधी खूप प्रेशर होतं, कारण 5 मुली एक तर सगळ्या वेगळ्या दिसायला हव्यात. दुसरी गोष्ट, टेलिव्हिजनला जेव्हा 7 दिवस मालिका लोक बघत असतात ना, तेव्हा काम करताना तुम्हाला एक इनहेरंट स्पीड लागतो. सो थोडा कॅमेऱ्याचा अनुभव असलेल्या मुली हव्यात, हा सगळा त्याचा क्रायटेरिया होता. बरं, आता जर अनुभव असलेल्या मुली हव्या ज्यांनी ऑलरेडी बऱ्यापैकी काम केलंय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अरे हे म्हणजे माझा रोल किती आहे, तुझा रोल किती आहे, मला काय करण्यासारखं आहे, हे प्रश्न खूप स्वाभाविकपणे पडण्याची शक्यता असते. ते चूकही नाहीये, पण त्यांनी कधी कधी असं होऊ शकतं की शूट करताना थोडंसं त्याच्यात एक दुरावा निर्माण होऊ शकतो. पण मला असं वाटतं या 5 मुली जेव्हा आल्या, मग त्या म्हणजे अर्थात सगळ्या नोनच होत्या बऱ्यापैकी, त्यामुळे अरे हिचा आपण विचार करूया, हिचा आपण विचार करूया, अशाच गोष्टींनी ते झालं. काही चॅनलकडनं आम्हाला विचार केला तुम्ही हिचा विचार कर, निर्णय सर्वस्वी आमचा होता, पण जसं आपण सजेस्ट करतो की आपण हिचा विचार करूया, हिचा ऑडिशन मागूया, त्याच पद्धतीने झालं. त्याच मुली मिळाल्या ज्यांचा विचार केलेला. हो, दॅट वॉज सो नाईस, दॅट वॉज ॲब्सोल्युटली नाईस. म्हणजे जेव्हा सांगितलं तेव्हा कोणीतरी 4 दिवस घेतले असतील, कोणी लगेच हो म्हणालं असेल, कोणी ऑडिशन नंतर हो म्हणालं असेल, पण या ज्या 5 आमच्या मुली आहेत त्याच वाटतं की ही व्हायला हवं. बाकी सगळ्यांना तर मी ओळखत पण होतो काम करताना, प्राजक्ताला मी ओळखत नव्हतो, तसं बघितलेलं होतं तिनं. तिचं तर फोटोग्राफ बघितल्यानंतर मला वाटलं की अरे ही मिठू अशी असायला हवी, आणि मग तिचं ऑडिशन पण आलं. मग ऑडिशनला तर म्हटलं अरे ही धमाल आहे. तर रादर म्हणजे आम्ही तिला मिठूचं कॅरेक्टर दिलं का ती आम्हाला मिठू कशी असावी सांगत होती मला माहित नाही, बट दॅट्स हाऊ इट हॅपन्ड. आणि बेस्ट पार्ट इज की टचवूड खूप चांगली गोष्ट, कॅमेऱ्यासमोर म्हणून सांगत नाही, 5 मुलींवर काम करताना माझं तुझं काही नाहीच आहे तिकडे. इतक्या ब्युटिफुली, तशा सगळ्याच अगदी म्हणतात तशा यंग मुली आहेत, इतक्या ब्युटिफुली ना बॅकसीट घेतात ना, दॅट इज सो ब्युटिफुल. खूप अभावानी होतं असं. पण हे खूप कमी सेटवर बघायला मिळतं आम्हाला देखील. हो ना, म्हणजे काय म्हणतात ना, देवाची कृपा म्हणायला पाहिजे आपल्यावरती. पण सर खूप आधीपासून मालिका जेव्हा दिग्दर्शन करता आपण, आता किती बदल वाटतोय? हे बदल खूप आहे. हो, जसं पुढचं पाऊल वगैरे तर त्या खूपच जुन्या होत्या, आणि आता कट्टू पिंगा का पुरी पिंगा, किती बदल वाटतं आता? नाही, प्रचंड बदल आहे. म्हणजे त्याच्याही आधी, पुढचं पाऊलच्या आधी जेव्हा मी दिग्दर्शन करत होतो ना, एक तर मग 5 दिवसाची मालिका आणि 7 दिवसाची मालिका, त्यात मग यथावकाश कधीतरी महा एपिसोड वगैरे असा प्रकार असतोच तुम्हाला. सो तुम्हाला डिलिव्हरी कॉन्स्टंट वाढत जाते. मग कुठल्याही व्यवसायाचं ना की तुम्हाला खूप जास्त जर मागणी असेल, तो उत्पन्न करताना तुम्हाला त्याचं फिजिकल प्रेशर जास्त असतंच त्या गोष्टीचं, आणि हे हा भावभावनांचा खेळ आहे. सो मेंटल स्ट्रेस पण खूप असतो तुम्हाला. पण ते म्हणजे मला असं वाटतं की ती पण आता गंमत आहे की ही अख्खी जनरेशन जी आत्ता काम करते, म्हणजे कलाकारच नाहीत, आजूबाजूचे आमचे जे टीम मेंबर्स पण आहेत ना, ते खूप असं यंग ब्लड असल्यामुळे, आणि ते आता ह्याच पद्धतीने काम करत असल्यामुळे ना, त्यांना तितकं प्रेशर येत नाही. म्हणजे आम्ही ते ट्रान्सफॉर्मेशनचा काळ बघितल्यामुळे ना, अरे बापरे, तेव्हा कसं करायचो शांतपणे ना, तेव्हा कसं 1 तास जेवणाचा ब्रेक असायचा. आता जेवण झालं 5-10 मिनिटानंतर परत कामाला लागतात सगळेजण, एकही दिवस सुट्टी नाहीये. अशी जेव्हा कधीतरी परिस्थिती येते, तर मागे वळून बघितलं तर वाटतं की खूप हेक्टिक आहे. पण जर ते मागे वळून नाही बघितलं, जे नाहीच बघायला पाहिजे खरं तर आता, तर असं वाटतं की काहीच प्रॉब्लेम नाही ना. कारण आता तुम्ही पण इतकी वेळा सेटवरती येता, मला तरी आतापर्यंत अशी कधी झालेलं नाही की सेटवरती कटकट झाली ना. अर्धा वेळ तर लोक मजा मस्ती करत असतात, आणि मला असं वाटतं की थोडी मजा मस्ती वाढवली ना,
तर अशा पद्धतीच्या फॉर्मॅटमध्ये काम करणं सोपं होऊन जातं. त्यामुळे ते आता जमते. पण फरक हा नक्की पडलाय. दुसरा फरक पडलाय, टेक्निकली फरक पडलाय. इक्विपमेंट्स पूर्वी जे अभावाने आम्हाला बघायला मिळायचे ते आता सांगितलं की पटकन मिळतात. सेट्स लागतात. पूर्वी ठरलेले 8-10 बंगले असायचे. त्या बंगल्यांमध्ये फिरून फिरून जसं आहे तसं, कारण बजेट्स खूप कमी होते. आता चॅनल पासून, निर्मात्यांपासून गोष्टीला अनुरूप काही गोष्टी आहेत. तर तसे सेट्स बनतात. म्हणजे हा बुलबुल बागेचा जो अख्खा सेट डिझाईन झालेला आहे तो इमिजिएटली तुम्हाला त्या एरात नेण्याची, एक दिग्दर्शक म्हणून तुम्हाला तेच हवं असतं की कलाकार चांगले आहेत आणि तुम्हाला निर्मिती, ज्याला आपण म्हणतो ना निर्मिती मूल्य, की तुमची निर्मिती मूल्य जर चांगली असतील तर मग काम करायला खूपच मजा येते. पूर्वी निर्मिती मूल्यांच्या बाबतीत तुम्हाला जरा कॅल्क्युलेटिव्ह राहावं लागायचं, पण सगळंच बॉल गेम छोटा होता. आता जरा वाढतंय, कॉम्पिटिशन वाढतीये, सो दॅट इज द फन. पण सर, आधी केलेल्या दिग्दर्शन मालिका आहेत त्या खूप हिट पण झाल्यात, तर कोणती मालिका सगळ्यात जवळची आहे? एक तरी अशी कोणती मालिका असेल जी खूप जवळची झाली आहे? म्हणजे हा खरं तर असं विचार करायला पाहिजे, पण मला सगळ्याच मालिका जवळच्या असं म्हणून मी डिप्लोमॅटिकली ते उत्तर टाळणार नाही. असं कधी विचार नाही केला. हा म्हणजे काही काही मालिका, जसं आता कुलवधू माझी मालिका होती, ती माझी पहिली मालिका होती म्हणून ती जवळची आहे. पुढचं पाऊल असं भरघोस यश दिलं म्हणून ती जवळ. त्या मालिकांची नावं काढली जातात किंवा अजूनही प्रेक्षक त्या मालिका बघण्यासाठी, परत तशा धाटणीच्या मालिका बघण्यासाठी उत्सुक आहेत. हो हो, ऍब्सोल्युटली. म्हणून म्हटलं की त्या वेगवेगळ्या रिझनसाठी असतील, की नांदा सौख्यवरे एका वेगळ्या फ्रेश झोन मध्ये करत होतो, हे बंद रेशमाचं केलं होतं, तेव्हा माझ्या आयुष्यात पहिलं माझं आउटडोअर मी मालिकांसाठी केलं होतं. मग नकुशी मालिका येईल तर पहिलं मोठं 40 दिवसांचं आउटडोअर करून सिमला, कुलू मनाली सारख्या ठिकाणी जाऊन तिकडे 10 दिवस शूटिंग बिटिंग करून अख्खा क्रू करून होतो. सो तशा प्रत्येक मालिकेचं एक काही ना काहीतरी. मी तर दूरदर्शनसाठी चित्रकथी नावाची पण एक मालिका केली होती, तर फार लोकांपर्यंत मालिका तशी पोहोचली नाही, पण त्या वर्षीचे सगळे अवॉर्ड्स वगैरे आणि साहित्यिकांच्या गोष्टी होत्या. सो प्रत्येक मालिकेने एक स्पेशल तुम्हाला एक कप्पा दिलेला असतो. त्या झोन मध्ये जर तुम्ही गेलात तर हा मी सांगू शकतो की ही मालिका बेस्ट आहे, ही मालिका बेस्ट आहे. पण सगळ्यात म्हणजे असं आता शुभमंगल ऑनलाईन आम्ही जी केली ती पण खूप इंटरेस्टिंग होती. मला असं वाटतं की शुभमंगल ऑनलाईनची सगळ्यात जास्त गंमत होती की मालिकेतनं तुम्ही एक थोडासा काय म्हणतात ना, आजूबाजूला काय चाललंय हे थोडं कधीतरी मागे पडतं आणि नाट्यमय त्याच्या नावाखाली आपण थोडं मागचं जे पकडत जातो ना. शुभमंगल ऑनलाईन वॉज वन सच मालिका, थँकफुली कलर्स आणि कान्हाज मॅजिक, बट दॅट वॉज वन सच मालिका ना, जी कोविड संपला आणि लॉकडाऊन वरती बेस्ट मालिका होती. त्यामुळे तर असं होतं की अरे हे काल आपण जगत होतो आणि आज आपण चित्रित करतोय, त्याची ब्युटी वेगळीच होती. सो हा, हे अशा पद्धतीने पण सांगू शकतो. प्रत्येक मालिकांना काहीतरी वेगळं शिकून जात असेल, तर पिंगा ग पोरी पिंगा ही मालिका काय शिकवते सध्या? अनेक बायकांमध्ये कसं वावरायचं. मी हाच प्रश्न स्वप्नीलला पण एकदा विचारले. हो हो, अनेक बायकांमध्ये आणि अनेक म्हणजे 5 सेम एजच्या 5 वेड्या मुली, आणि मग ते जे वेडं करून सोडतात त्याच्यात आपण कसं एक उगाच काय म्हणतात ना, उगाच आई झाल्याचं फिलिंग, बाबा झाल्याचं फिलिंग, ना भाऊ झाल्याचं फिलिंग. जसं आमचा तो एक किरण राईलकर जो आपला आहे आमचा, जो शेड्युलिंग वगैरे करतो, तो मला असं खूप वाटतं की अजून एक तो मालिका जशी जशी पुढे पुढे सरकत जाईल ना, तर किरण राईलकरचं वय 10-10 वर्षांनी वाढत जाईल. हा, म्हणजे अजून एक 6 महिन्यानंतर किरण राईलकर आमचा एक 80 वर्षाचा होईल. इतक्या या मुली गोंगाट करून त्याला म्हातारा करत चालले, तर तो आजूबाजूमध्ये चाललाय. मग त्या निमित्ताने माझा कुठल्या दिवशी प्रवास आहे हा विचार करत मी बसलेला असतो. बट ऑन द टोज ठेवणं या मालिकेने खूप आत्ता शिकवलेलं आहे, कारण ही फुल यंग गँग आहे ना. त्यांचा प्रॉब्लेमच नाहीये. त्यांचं सीन झालं की त्या हा हा हू करत असतात. मग ते ओरडायचं पण नाहीये, सांभाळायचं पण आहे. सो माणूस आहे. आता एका नंतर सीन पेक्षा ना, मला असं वाटतं की जसं जसं आपण मॅच्युअर होत जातो ना, तसं तसं माणूस हँडल कसं करायचं ना. मला असं वाटतं पिंगा ग पोरी पिंगा मला तर ते शिकवतंय की माणूस कसं हँडल करायचं. खूप छान. पण आम्ही ना या मालिकेत खूप
ट्विस्ट बघतोय, टर्न्स बघतोय आणि खूप रिलेट करतोय. हे खूप छान वाटतंय, खूप आवडतंय. जाता जाता प्रेक्षकांना काय सांगायचं असेल तर काय सांगाल? प्रेक्षकांना इतकंच सांगेन की एक प्रामाणिक प्रयत्न आहे, एक वेगळं ॲम्बियन्स ज्याला आपण म्हणतो, एका वेगळ्या पार्श्वभूमीवरती मालिकाचा सेटअप केलेला आहे. आणि अशा मालिकांना जेव्हा एक्सेप्टन्स लोकांचं मिळत जातं तेव्हाच वेगवेगळ्या मालिका, कारण आपण अनेक वेळेला म्हणतो की अरे तेच तेच चाललंय टेलिव्हिजनवरती, तर कुठली गोष्ट अशी आमूलाग्र बदलू नाही शकत. जे छोटे छोटे बदल असतील त्याचा प्रेक्षकांनी स्वीकार जर केला तर मग मोठे मोठे बदल घडवण्यासाठी वाहिनीपासून निर्मात्यांपासून सगळे लोक धजावतील. सो आम्ही जे काही छोटे छोटे बदल करतोय त्याच्यावरती जरा एक्स्ट्रा पाठीवरती थाप द्या. एपिसोड्स बघा, टी व्हीवर बघा, टी व्हीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी केलेले आहेत, मग नंतर रिपीटला वाटलंच तर ॲपवरती तुम्ही अगदीच बघू शकता. पण हे जे प्रयत्न आहेत त्यांना त्यावेळेला जर कौतुकाची थाप मिळाली तर मग ना वेगवेगळे प्रयत्न होत जातील. ती जर कुठेतरी कमी पडली तर मग पुन्हा ते गणित आहे, कारण शेवटी आर्थिक गणित आहे, तो विचार येणारच की अरे काय वर्क होतं आणि काय नाही वर्क होतं. पण ही जेन्युइन लेवलला मुळात सेटअप वेगळा असल्यामुळे वेगळ्या पद्धतीने नातेसंबंधांची बांधणी होणारी मालिका आहे. सो प्लीज ती ॲक्सेप्ट करून बघा. आम्ही जास्तीत जास्त आमच्याकडनं एक कम्प्लीट पॅकेज देण्याचा प्रयत्न करू, तुम्हाला रिलेटेबल वाटेल अशी एक मालिका उभा करण्याचा प्रयत्न करू. फक्त तुम्ही बघणं गरजेचं आहे. संध्याकाळी 7:30 वाजता सोमवार ते रविवार. थँक्यू सो मच सर आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.